व्हिडिओ थोडा मोठा होत होता म्हणून मी आणि अचानक काम आलं, मग व्हिडिओ करत असताना उठून जाणे परत येऊन बसणे ही मला योग्य नाही वाटत. मग आता त्यामध्ये असा विषय आहे की तुमचं म्हणणं होतं की जरांगे पाटलांनी तुम्हाला बोलायला सांगितलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला बोलायला सांगितलं म्हणून तुम्ही बोललेत. पण तुम्हाला कुणी काही सांगल, तुम्ही कशाला ऐकायचं, ते तुमचा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही बोलले म्हणून तुमच्यावर जरांगे पाटलांनी बोलायचा काही संबंधच येत नाही ना मग. आणि जर तुमच्याकडे ती काही पुरावे असतील तर टाका की बाबा हो का तुम्हाला खोटं दाखवा, पब्लिकला खोटं वाटतंय ना, भुजबळांवर बोलायला मला जरांगे पाटलांनी लावलं होतं. आणि आपण एखाद्या, आता मी जरांगे पाटलांवर बोलत असताना मला पण काही फालतू कमेंट येतातच. आता मला फालतू कमेंट येतात म्हणून मी कुणीतरी जरांगे पाटलांचा कार्यकर्त्याचा नंबर घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की बघा मी पाटलांना चांगलं बोलायले, पाटलांविषयी कौतुक करायले म्हणून मला ही लोक टार्गेट करायले, तुम्ही सांगा की ताई साहेबांना टार्गेट नका करू. असं तर मी म्हणू शकत नाही ना, नाही म्हणू शकत. कारण सोशल मीडियावर बोलायचा हा निर्णय माझा आहे. आणि ज्या वेळेला आपण सोशल मीडियावर बोलायची हिंमत ठेवतोय कुणाविषयी तरी, तर ती निस्तरायची हिंमत सुद्धा आपण ठेवली पाहिजे. आपण लोकांच्या जीवावर सोशल मीडियावर कधी नाही बोलायचं. जर आपलीत हिंमत असेल तोंड द्यायची तरच आपण सोशल मीडियावर बोलायचं. बरं, आता ही झाला सोशल मीडियावर बोलायचा विषय. आता त्या दिवशी मला तुम्ही सांगितले, पहिली गोष्ट तर तुम्ही मला काय सांगितलं की हे जे लोक आहेत, आणि तुम्ही मला हेही सांगितलं की मी सोशल मीडियावर तुमच्याविषयी बोलते सोशल मीडियावर म्हणून तुम्ही स्वतः आत्महत्या करणार, तुम्ही तुमच्या मुलीला पण हे मारणार म्हणजे आत्महत्या करायला लावणार, हे तुम्ही मला त्या दिवशी धमकी दिली. वानखेडे बाई, मला सांगा, तुम्ही जरांगे पाटलांविषयी इतक्या घाण भाषेत बोललेत, जरांगे पाटलांचे घाण खूप घाणेरड्या प्रकारचे थंबनेल ठेवलेत, त्यांचे टायटल घाणेरड्या प्रकारचे ठेवताय. जरांगे पाटील तर एवढे प्रतिष्ठित आहेत, तुम्हाला कोणी ओळखत पण नाही इतकं जरांगे पाटलांना कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत की जरांगे पाटलांच्या सभेवरून, त्यांच्या म्हणजे उपोषणावरून, ह्याच्यावरून तर दिसून येतं. तुमच्या उपोषणावर तुमच्या आंदोलनावरून दिसून आले की तुम्हाला किती लोक ओळखतात. आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून दिसून येतं की जरांगे पाटलांना किती लोक ओळखतात. मग जरांगे पाटलांना एवढे लोक ओळखतात तरी पण तुम्ही त्यांच्याविषयी एकदम घाणेरड्या भाषेत, खालच्या भाषेत बोलताय. आणि म्हणून जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत कधी सोशल मीडियावर धमकी दिली का हो की अशी महिला माझ्याविषयी खूप घाण शब्दात बोलते म्हणून मी आत्महत्या करतो, माझ्या लेकरांना पण मारतो आणि तुमच्यावर केस करतो, दिली का हो? किंवा तुम्ही सुप्रियाताई सुळेविषयी बोललेत, त्यांनी तरी कधी धमकी दिली का? तुम्ही त्या करुणा मुंडेविषयी बोललेत, तिनं तरी कधी धमकी दिली का की माझ्या चारित्र्यावर डाग अशी उडवती? किंवा ठीक आहे, चारित्र्यावर नाही, सत्य गोष्टी तुम्ही मांडल्या करुणा मुंडेच्या, ठीक आहे, पण ती तिची पर्सनल लाईफ होती. एक तुम्ही स्वतः महिला असून दुसऱ्या महिलेच्या पर्सनल लाईफ विषयी तुम्ही सोशल मीडियावर मांडलं, तर का मांडलं? तर ती महिला आपल्या नवऱ्यानं आपल्याला बायको म्हणावं ह्या अधिकारासाठी केस लढतीये. तिनं कधी तुम्हाला वाईट बोलली नव्हती, तिनं कधी तुमचं नाव घेतलं नव्हतं, तिनं कधी तुम्हाला टार्गेट केलं नव्हतं, आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्या पर्सनल लाईफ विषयी सोशल मीडियावर मांडलेत. तुम्ही एक महिला आहेत ना स्वतः? नाही, हाच प्रश्न तुम्ही मला विचारला होता बरं का परवा फोनवर, की तुम्ही एक महिला असून तुम्ही असं कसं करू शकताय. मग मी तुम्हाला विचारते, त्या महिलेची काय दुश्मनी होती हो तुमच्याशी? सांगा ना, काय दुश्मनी होती? तुमच्याशी काहीच दुश्मनी नव्हती, फक्त तुम्हाला पॉइंट ऑफ आणि विषय पाहिजे होता म्हणून तुम्ही तिचा विषय घेतला. आणि विषय काय घेतला तर ती कुठल्या बाला म्हणून डान्स करते किंवा बारवर होते. हे सगळं धनंजय मुंडे साहेबांना माहित नव्हतं का की धनंजय मुंडे साहेबाकडून तिला 2 लेकरं झालेत हो? झालेत ना. मग धनंजय मुंडे साहेब ही स्वतः मंत्री आहेत, त्यांना माहित नव्हतं का की आपण जिच्याशी संबंध ठेवणार आहे, जिचे सोबत आपल्याला लेकरं बाळ होणार आहेत, ती महिला कशी आहे ही त्यांना माहित होतं ना, तरी पण ते तिच्या संपर्कात राहिले. आणि हे त्यांचं मॅटर घरचं आहे, पर्सनल मॅटर आहे. मग धनंजय मुंडे साहेब ह्या गोष्टीवरती काही चर्चा करत नाहीत. धनंजय मुंडे साहेबांना हे सगळं पसंत आहे, ते त्यांचं कायद्यानं लढत आहेत कोर्टामध्ये. हिनं मला नवऱ्यानं बायको म्हणावी म्हणून संघर्ष करत आहे, लढत आहे. धनंजय मुंडे साहेबला काही तिच्या गोष्टी पास पडत नसतील म्हणून ते तिकडून लढत आहेत.
मग तरी पण तुम्ही एक महिला आहेत ना, जो प्रश्न तुम्ही मला विचारला तोच प्रश्न तुम्ही जरा स्वतःला विचारा. तुम्ही एक महिला असून पण करुणा मुंडेवर तुम्ही तिच्याविषयी तुम्ही असं बोललेत, असं सांगितलं, तो अधिकार तुम्हाला होता का सोशल मीडियावर करुणा मुंडेचा विषय मांडायचा? तो प्रॉब्लेम तिच्या नवऱ्याला होता, तिच्या नवऱ्यानं मांडला असता. तिच्या लेकरांना असेल तर तिच्या लेकरांनी, आता तुम्ही एक वेळा सांगितलं की लेकराली पटत नाही, लेकरांनी असं केलं, अरे ते त्यांच्या कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, तो त्यांचा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे. आता तुमचं संजीवनी राणे वहिनीनं पर्सनल सोशल मीडियावर मांडली, त्याच्यावर मी काही शब्द बोलले आणि मी बोलले म्हणजे तुमच्या पर्सनल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही जरांगे पाटलांवर अपशब्दात बोलले म्हणून मी फक्त तुम्हाला ती उत्तरं देत राहिली, का तर तुम्ही जरांगे पाटलांना फसव्या, चोर अशा प्रकारचं बोलले म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना चोर म्हणताय, मग तुम्ही कोण आहे? ह्या गोष्टी फक्त मी मांडल्या. तर तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्ही एक महिला असून तुम्ही असं कसं बोलू शकताय? मग हाच प्रश्न मी तुम्हाला करते की तुम्ही एक महिला असून तिच्या पर्सनल लाईफचं तुम्हाला मांडायचा काय अधिकार? ती तर बिचारी कधीच तुम्हाला काय बोललेली नाही, कधीच. मी तिचे सगळे ह्याचे व्हिडिओ बघितले होते, तिनं नंतर तुम्हाला बोलली पण आधी नाही. मग तुम्हाला कुठला तरी फक्त एक विषय पाहिजे व्हिडिओसाठी म्हणून जर तुम्ही इतरांना बदनाम करत असतील, तुम्ही एक स्वतः महिला असून, तर हे कितीपत योग्य आहे? असे प्रश्न मला विचारायच्या आधी हेच प्रश्न तुम्ही जरा स्वतःला विचारा. आणि राहिला प्रश्न आता रात्रीच्या पण व्हिडिओमध्ये, त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ टाकणारच आहे. रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही परत अनेक जरांगे पाटलांचा विषय घेतला. अहो समाजामध्ये तो पूल कोसळला पर्यटक स्थळ ह्याचा, तो आपल्याच एरियात आहे, तुम्हाला त्याच्यावर बोलणं महत्त्वाचं वाटलं नाही. वरून म्हणताय की मला त्याच्यावर बोला, मग कुणी सांगितलं? वरून म्हणताय की मला त्या जरांगे पाटलांवर बोलायचं नव्हतं, पण कुणी सांगितलं बोलायला? अरे जरांगे पाटील कोणत्या सभा घेतील, ते जरांगे पाटलांचा वेळ खर्च होणार आहे. त्यांच्या सभेला जाणारे कोण लोक मराठा समाजाचे, त्यांचा वेळ खर्च होणार आहे. मग तुम्हाला एवढं झोंबायची काय गरज आहे? गरजच नाही ना. जाणारा मराठा समाज, सभा घेणारे आहेत जरांगे पाटील, आंदोलन करणारे आहेत जरांगे पाटील, आंदोलनाला जाणारे मराठा समाजाचे लोक. मग तुम्ही गेले का कधी? नाही. मग कशाला उगाचच हो? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ नाही ऐकणार आहे दुपारून, तर दुसरी गोष्ट त्या व्हिडिओमध्ये तुम्ही की मराठा समाजाला पण बोलायला लागले. काय बोलायला लागले? नाही, तुम्ही जसं मराठा समाजाचे लोक आंदोलनाला आलेले बुधवार पेठेत जातात असं बोलले का ते? किंवा तुम्ही जसं म्हणताय की जरांगे पाटलांकडे मराठा समाजाचे लोक आंदोलनाला आले की त्याच्या बायकांकडे घरी दुसरे येऊन जातात असं बोलले का? ते काय बोलले की मी तुमच्यासाठी आज संघर्ष करतोय, मी तुमच्या लेकराबाळासाठी करतोय, मी तुमच्या लेकराबाळाला आरक्षण मिळावं म्हणून मी तुमच्यासाठी मी उभा आहे, तर तुम्ही का उभे राहत नाहीत? काय चुकीचं बोलले मला सांगा. आपण एखाद्या व्यक्तीसाठी जर आपण तिथं सभा घेतली, एखाद्याच्या कल्याणासाठी सभा घेतली, तो व्यक्तीच तिथं नाही आला तर बोलू शकतोय. बरं ठीक आहे, ते जरांगे पाटलांचं तोंड आहे, बोलू देत ना. तुमचं नाव घेतलं का नाही? तुम्ही आम्हाला वारंवार एक तुमचा पॉइंट असतो, मी त्यांचं कधी नाव सुद्धा घेत नाही पण ती माझं नाव घेतात. अरे ते जरांगे पाटील कधी तुमचं नाव सुद्धा घेत नाहीत, मग तुम्ही त्यांचं नाव का घेताय? आधी स्वतःत बदल करा. जसं तुम्ही जरांगे पाटलांचं नाव घेताय, जरांगे पाटील तुमचं नाव नाही घेता, अगदी तसंच आम्ही तुमचं नाव घेतो, तुम्ही आमचं नाव नाही घेता. तरी तुमच्यात आणि जरांगे पाटलात हाच फरक आहे. तुम्ही इतकं घाणेरड्या भाषेत बोललेत, थंबनेल ठेवलेत, हे केलं ते केलं. तुम्हाला उत्तरं देणारे हे जरांगे पाटलांचे कार्यकर्ते आणि समर्थक होते, पण जरांगे पाटलांनी तुम्हाला आत्तापर्यंत कधी उत्तर दिलं नाही, तुमच्यावर बोललेले नाहीत. पण तुम्ही तसं नाही करत बरं का. तुम्ही म्हणताय ना की मी कधी तुमचं नाव घेत नाही, तुम्ही मला का बोलताय? मग तुम्ही जरांगे पाटील कधी तुमचं नाव घेत नाहीत, तुम्ही जरांगे पाटलांना का बोलताय? बरं, तुम्ही त्यांच्यावर एवढे व्हिडिओ बनवले तरी सुद्धा जरांगे पाटील तुम्हाला मोजत नाहीत. पण आम्ही थोडं बोललं की तुम्ही लगेच रिॲक्ट होताय वरती. असं नाही, तुम्ही सोशल मीडियावर आहेत, आपण रिॲक्ट नाही झालं पाहिजे. आपण बोलायची ताकद ठेवतो म्हणजेच कमेंटला ह्याला त्याला आपण शांत राहणं गरजेचं आहे. नाही, तुम्हाला घाणेरडे. आता हां, दुसरा एक तुमचा पॉईंट आहे की तुम्ही त्या दिवशी खूप हळव्या झाले होते आणि हळव्या होऊन सांगत होते की मला सांगा ताई की हे लोक माझ्याकडं घाणेरड्या भाषेत मला बोलतात, फोन करतात आणि मला घाणेरड्या भाषेत बोलतात. बरं,
तुम्हाला एखादा व्यक्ती जर अशा घाणेरड्या भाषेत फोन करून बोलतो म्हणलेस त्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे येतो आणि फोन नंबर आधार कार्ड शिवाय निघत नसतो. तर तुम्ही डायरेक्ट आरोप लावताय की ते जरांगे पाटलांचाच कार्यकर्ता किंवा समर्थक आहे. त्याचा फोन नंबर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन द्या, रेकॉर्डिंग द्या आणि तो व्यक्ती खरंच आहे का जरांगे पाटलांचा समर्थक हे तरी चौकशी केलीत का हो कधी? सांगा ना, केलीत का? नाही केलेली. कारण एखाद्या महिलेला घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्याला जर फोन येत असेल तर द्या पोलीस स्टेशनला नंबर, करतील पोलीस तपास. आणि जर पोलीस तपास करत नसतील तर पोलीसच नाही, आम्ही पण म्हणतोय तुमची चुकी आहे. तुमच्यावर कधीच जरांगे पाटील घाणेरड्या भाषेत बोलत नाहीत, कधीच तुम्हाला वाईट बोलत नाहीत. मग तुम्हाला जर लोकांच्या फोनचा म्हणजे जरांगे पाटलांचे समर्थक किंवा कार्यकर्ते तुम्हाला फोन करून शिव्या देतात, तुम्हाला एवढा त्रास होतो, तर मग तुम्ही बंद करा ना जरांगे पाटलांवर भुंकायचं. जर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफचे किंवा जर तुम्ही दुसरे व्हिडिओ टाकत असताना तुम्हाला कोणी घाण कमेंट केल्या, तुम्हाला कोण वाईट बोललं तर ठीक आहे, तुम्ही त्यांना शिवीगाळ करू शकताय की बाबा मी माझे व्हिडिओ बनवते तर तू का मला शिवीगाळ करतो, का मला घाण कमेंट करतो. पण तुम्ही एका संघर्ष योद्धेचे, एका प्रतिष्ठित माणसाला एकदम अपशब्दात, घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करताय, गु खातो कान, आमकं करतो कान अशी भाषा वापरताय. तो व्यक्ती तुम्हाला कधीही काय बोललेला नाही आतापर्यंत. आणि मग त्या व्यक्तीच्या समर्थकानं, कार्यकर्त्यानं शिव्या दिल्या किंवा घाण कमेंट केल्या तर ती सहन करावं लागेल. पण तसं नाही, लगेच तुम्ही ब्लॅकमेल करताय समोरच्याला की मला जर कोणी घाण कमेंट केले तर मी जीवाचं काहीतरी करीन, आत्महत्या करीन. म्हणजे सो करो सो कायदा, तुम करो सो कायदा. म्हणजे तुम्ही कुणावर काही बी घाण बोलणार आणि त्या लोकांच्या समर्थकांनी तुम्हाला काही एक शब्द बोलला की मग तुम्ही त्यांना आत्महत्येच्या धमक्या देणार. अरे जीव देण्यापेक्षा तोंड बंद करा. स्वतःचं आयुष्य संपवण्यापेक्षा इतरांवर घाण बोलायचं संपवा ना. एवढं डोकेलिटी नाही का? नाही, तुम्हाला लोक शिवीगाळ किंवा कमेंट कशासाठी करतात हा पॉइंट बघा आधी. कशासाठी करतात? तुम्ही तुमचे वैयक्तिक व्हिडिओ टाकायले नंतर ते कमेंट करणारच नाहीत, पण तुम्ही शरद पवारांसारख्या प्रतिष्ठित माणसाला घाण भाषेत बोलताय. मग शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते तुम्हाला शिवीगाळ करणार, कमेंट करणार, ते तुम्हाला सहनच करावं लागणार. जर तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही घाण शब्दात त्यांना बोलायचं बंद करा. उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही त्यांनाही उद्धव साहेबांनी कोरोना आणला म्हणताय. तुम्ही उद्धव साहेबांनी कोरोना आणला, मग चीनमध्ये कोरोना आणायला कोण गेलतो? नाही, तिथं उद्धव साहेब नव्हते ना. मग कदाचित तुम्ही फोन केलता का चीनच्या व्हायरसला की बाबा पहिलं तू चीनमध्ये पसर, म्हणजे मग उद्धव साहेबांवर मला आरोप करायला चान्स भेटेल. असं काय घडलं का हो? कसं असतं वानखेडे बाई, चालताना ना पाय घसरला आणि पडलं तरी चालेल, जखम लय लवकर नीट होते हो. पण बोलताना जीभ घसरली ना तर मग त्याचेही परिणाम असे भोगावे लागतात. काय म्हणतात ना, तलवारीपेक्षा जिभेला धार असते. का? तर तलवारीनं मान कापली जाते पण जिभेनं मन कापलं जातं. तलवारीनं झालेली जखम मलमपट्टी करून लवकर दुरुस्त होते, पण मनाला झालेली जखम बरी होत नसते बरं का, ह्याचं भान ठेवा. मग आता उद्धव साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला घाण कमेंट करणारच. मग तुम्ही मी माझा जीव संपवते म्हणण्यापेक्षा मी माझी भाषा चांगली ठेवते किंवा मी लोकांवर घाण बोलायचं संपवते हे म्हणणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांवर तुम्ही घाण शब्दात बोलल्यानंतर आमच्यासारखे असतातच की तुम्हाला उत्तर द्यायला. मग तुम्ही आम्हाला धमक्या देताय की तुमच्या मनात काय मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की मी मरावं आणि तुम्ही तेच करायले, मला मरायला मजबूर का? बाबा आम्ही तुम्हाला मरायला मजबूर का करू? तुम्ही माझी सवत आहेत, तुम्ही माझी जाऊ आहेत का, तुम्ही माझे बांधभाऊ आहेत का, तुमच्याकडं माझी कोट्यावधीची प्रॉपर्टी तुम्ही लुटली म्हणून मी तुम्हाला तुम्ही असं मला वाटायले की तुम्ही जीवे मारावं का वाटल मला? काय संबंध येतो माझा अर्थार्थी तुमच्याशी? काहीच नाही, काहीच नाही. आम्ही फक्त तुम्हाला बोलण्याचं कारण, तुम्ही
जरांगे पाटलांना घाणेरड्या भाषेत बोलले, तुम्हाला घाण कमेंट करणार, घाण शब्दातच उत्तर, कारण तुमचंच म्हणणं आहे. तुम्हाला घाण कमेंट आल्यानंतर जी तुम्ही भाषा वापरताय, तर तुमचंच म्हणणं कसं आहे, पुढचे ना आरे म्हणलं तर आपण कार्य म्हणून जशाच तसेच उत्तर दिलं पाहिजे. आणि मी तेच करते, हे तुम्ही तेच सांगितलं की मला पुढचा कमेंटमध्ये तसा बोलतो किंवा फोन करून तसा बोलतो म्हणून मी घाण भाषेत बोलते. मग आता मला सांगा, तुम्ही जर जरांगे पाटलांना घाण भाषेत बोलले तर आम्ही तुम्हाला घाण भाषेतच बोलणार, घाण भाषेतच कमेंट करणार. मग तुम्ही सोशल मीडियावर एखाद्यावर घाण टीका करायची, एखाद्याला घाण भाषेत बोलायची ताकद ठेवताय, तर कमेंट फोन सहन करायची पण ताकद ठेवा. आणि तुम्ही स्वतःच तुमचा नंबर पब्लिकला देताय, तुम्ही स्वतःच नंबर दिलेला आहे ना. मग ही तर तुमचीच मोठी चुकी आहे की तुम्ही पब्लिकला नंबर व्हायरल केला. मग फोन करणारे काही चांगले लोक असतात, काही समर्थक असतात, काही वाईट लोक असतात. हे सहनच करावं लागतं, कारण सगळ्या गोष्टीची वानखेडेबाई सुरुवात तुम्ही करताय आणि परत तुम्ही ब्लॅकमेल करताय, पब्लिकला ब्लॅकमेल करताय, बाकीच्याला. आता सुप्रियाताई सुळे ह्या पण खूप प्रतिष्ठित आहेत. तुम्ही त्यांच्यावर घाण बोलल्यानंतर त्या आत्तापर्यंत कधी तुम्हाला उत्तर दिलं का हो? त्या पवार साहेबांना वाकडे बाबा म्हणताय, त्या सुप्रियाताई सुळेंना पण नको नको त्या भाषेत बोलताय. मग त्या सुप्रियाताई सुळेंनी कधी उत्तर दिलं नाही, पण सुप्रियाताई सुळेंचे जी समर्थक आणि कार्यकर्ते असतात ते तुम्हाला घाण भाषेत बोलणारच, ते तुम्हाला घाण कमेंट करणारच, आणि ते तुम्हाला सहन करावंच लागणार. कारण जनतेला, पब्लिकला आणि कार्यकर्त्याला दिसतं की बाबा ती सुप्रियाताई सुळे हिचं कधी नाव पण घेत नाही, पवार साहेब नाव पण घेत नाहीत, जरांगे पाटील नाव पण घेत नाहीत, उद्धव ठाकरे साहेब नाव पण घेत नाहीत, तरी सुद्धा ही बाई त्यांच्याविषयी एवढं घाण बोंबकती बोलते. मग त्यांचे काही कार्यकर्ते समर्थक असतात ते तुम्हाला बोलणारच, आणि मग ते तुम्हाला सहन नाही होत. मग तुम्ही त्यांना आत्महत्येच्या धमक्या देताय की मी जीवाचं काहीतरी करीन, पण मी बोलायचं नाही बंद करणार कुणाला घाण, आहे ना. वानखेडे बाई, तुम्ही समोरच्याला इतकं सरळ आणि साधं नका राहू समजत जाऊ. तुम्ही स्वतःला जर लई चलाक समजत असाल ना, तर तो तुमचा खूप मोठा गैरसमज आहे बरं का, खूप मोठा गैरसमज आहे. कसं असतं, लांडग्याला काय वाटतं की आपल्याला सगळ्या शेळ्या भेटल्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा वानखेडे बाई, एखाद्या लांडग्याला सगळ्या शेळ्या जरी भेटत असल्या ना, तर एखादा वाघ भेटला ना, वाघ, तो फाडल्याशिवाय शांत बसत नसतो. मग म्हणून ना, जरा सगळ्या गोष्टीवर विचार करा. आणि राहिला प्रश्न, तुम्हाला घाण भाषेत लोक बोलतात, ट्रोल करतात, तर आधी तुम्ही तुमची भाषा सुधारवा, जे तुम्ही ह्या प्रतिष्ठित लोकांविषयी बोलताय. जोपर्यंत तुमची प्रतिष्ठित लोकांना बोलाय, ठीक आहे ना, ती प्रतिष्ठित लोकांना इज्जत आहे म्हणून ते काही तुमचा विषयच घेत नाहीत की आपण कशाला नादाला लागा बाबा म्हणून, पण त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत ना तोंड द्यायला. त्यामुळं ना, विचार करा एकदा ह्या गोष्टीवर, कारण तुमची भाषा नाही सुधारली किंवा तुम्ही त्यांना ट्रोल टार्गेट करायचं नाही सुधरवलं, आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पाटलांवर भुंकायचं नाही बंद केलं, तर मी एक महिला आहे, मला महिलेची इज्जत करायचं चांगलं कळतं आणि माहिती आहे. जेवढी महिलांची इज्जत तुम्ही घालवली, अजिबात, तुम्ही माझं पूर्ण बॅकग्राऊंड बघा, कधीच मी कुठल्या महिलेची इज्जत सोशल मीडियावर पण नाही आणि कुठंच घालवलेली नाही, कुठंच नाही. त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल की बाबा पुढच्या काही गोष्टी माझ्या तोंडून चुकून निघू नये, पुरावे सगळे बाहेर येऊ नयेत, तर थोडी भाषा बदला. आणि जरांगे पाटलांना जे तुम्ही वाईट शब्दात बोलताय, विनाकारण कुठलेही पुरावे नाही देता, तर मी अशी आशा करते की तुम्ही स्वतःच म्हणताय की मला त्याच्यावर बोलायची इच्छा नसती, तर मी अशी आशा करते की तुम्ही विनाकारण त्यांना टार्गेट करणे आणि विनाकारण त्यांच्यावर बोलणे बंद कराल. बाकी तुमची मर्जी आहे, तुम्ही चालू राहिलेत तर आम्ही चालू राहणारच आहेत. मग तुम्ही आत्महत्येच्या धमक्या द्या, नाहीतर काही करा, कारण कायदा हा सगळ्यासाठी आहे. आणि मी ते अर्ज तर दिलेलाच आहे त्या दिवशी डेक्कन पोलीस स्टेशनला की बाबा म्हणलं असा असा विषय आहे, आणि मी ती कॉल रेकॉर्डिंग पण दिलेलं होतं. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की बाबा मी रेकॉर्डिंग करते, आणि पोलिसांच्या लक्षात आलं मी तुमच्याशी एकदम शांत भाषेत प्रेमानं बोलत होते, पण तुम्ही धमक्या देऊन परत आतमध्ये थोडंसं वेगळ्या वेगळ्या भाषेत तुम्ही बोललेले आहेत. हे सगळं मी ते दिलेलं आहे. त्यामुळं ना बघा, सुधरा. बाकी मी तुम्हाला आता ह्या पुढं काहीच बोलत नाही.
आणि राहिला प्रश्न, तुम्ही मला विचारलं होते की तुमच्याकडं काही पुरावे आहेत का, जसं करुणा मुंडेचे पुरावे तुमच्याकडं होते तसं. तर हो, आज मी तुम्हाला सोशल मीडियावर सांगते, हो, इतके दिवस नव्हते, पण तुम्ही पैसे घेतलेले, फोनपे केलेलं किंवा अनेक इतर गोष्टीचे पुरावे माझ्याकडं फोटोसहित, रेकॉर्डिंगसहित आलेले आहेत. पण मी ते वाजवणार नाही, खरंच नाही वाजवणार, कारण बाईची इज्जत ही माझ्यासाठी खूप प्रिय असते. त्यामुळं फक्त मी आशा करते की तुम्ही सुधराल, बाकी तुमची मर्जी आहे. कारण कसं असते, शेवटी वेळ आल्यानंतर पर्याय नसतो, मजबूरन आपल्याला पुढचा पाऊल उचलावाच लागतो. तर मला काय म्हणायचं ही मी आशा करते तुम्ही समजून घ्याल, बाकी तुमची मर्जी. आणि तुमचे जे काही चांगले कार्य, 100त एखादं जरी चांगलं कार्य तुम्ही करत असाल तर त्या कार्याचं नेहमी सगळेच्या आधी, मला माहीत झालं की तुम्ही हे कार्य केलं, सगळेच्या आधी मी कौतुक करेल तुमच्या कार्याचं. पण एक आशा ठेवते, विनाकारण मराठा समाजाला किंवा विनाकारण जरांगे पाटलांना टार्गेट, ट्रोल करू नका. जर जरांगे पाटील चुकीचं काम करत आहेत असं तुम्हाला वाटतं तर ते पुरावेसहित तुम्ही पुरावे दाखवा. त्यावेळेला आम्ही खरं धरू आणि तुम्हाला उलट उत्तरं द्यायचं बंद करू. तर आता शेवटी तुमची मर्जी आहे. तुमचा राहिलेला व्हिडिओ, मी थोडासाच पहिला, वेळ नव्हता, राहिलेला व्हिडिओ बघून बाकीचे उत्तरं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच देईन.